मोखाडा तालुक्यात असलेलं आमला हे आदिवासी लोकवस्तीचं गाव सुधारणा आणि सोयींपासून वंचित आहे. मुख्य रस्त्यापासून 2 ते 3 किलोमीटर आत आणि नदीच्या जवळ असलेलं हे गाव पावसाळ्याचे 2 महिने जगाशी संपर्कहीन असतं. जूनच्या पहिल्या आठवड्यातच इथले आदिवासी बांधव 2 ते 3 महिन्यांचा धान्य साठा साठवून ठेवतात. मात्र अनेक वेळा अशी वेळ येते की आदिवासी बांधवांना एक वेळचं जेवण करून एक वेळ उपास घडतो अथवा कंदमुळं खावी लागतात. आपल्या गावात अशी परिस्थिती असते, 4 महिने इथून प्रवास जायला म्हणजे जमतच नाही. 4 महिने कशामुळे जमत नाही? नदी असल्यामुळे 2 नदी आहेत. रस्त्याची एकदम परिस्थिती कठीण. खरं तर खेडेगावची स्थिती सुधारण्यासाठी किंवा पायाभूत सुविधांसाठी केंद्र आणि राज्य सरकार कोट्यावधींचा निधी खर्च करतं. मात्र हा पैसा अशा आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचतच नाही. विद्यार्थ्यांना पावसाळ्यातले 2 महिने शाळेतही जाता येत नाही. तसंच शिक्षकांनी ठरवलं की गावात जायचं तर त्यांनाही ते शक्य होत नाही. आम्हाला शाळेत जायला 4 बाजून नदी आडवी आहे, त्यामुळे आम्हाला जाता येत नाही. 4 बाजून नदी आडवी आहे, त्यामुळे जाता येत नाही. आरोहण संस्था आणि सिमेंट्स कंपनीनं गावात सौर ऊर्जेचा प्रकल्प तयार केलाय. त्यामुळे गावात विजेची समस्या मिटली आहे. मात्र या गावात पूल तयार केला जावा आणि रस्ता तयार व्हावा या 2च मागण्या आहेत. मात्र सरकारला या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. तसं दुर्गम भागामधलं गाव आहे आणि तिथे ते अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेलं आहे, खरी गोष्ट आहे. मी ज्या वेळेला इथे निवडून आलो आहे ज्या मतदारसंघातून, ते माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जो छोटा पूल त्यांना आवश्यकता आहे, त्याचबरोबर त्यांचा रस्ता आहे. तर या पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणजे साधारणपणे 14-15 आता हे चाललेलं आहे. 15-16च्या ह्याच्यामध्ये त्याला निश्चितपणे आम्ही त्याला मंजुरी करून देऊ, पुलाला मंजुरी देऊ आणि रस्ताही करून देऊ. म्हणजे त्या लोकांचं जे जाण्या येण्याचे दळणवळणाचा जो विषय आहे तो एकदा मिटून टाकू. एकीकडे शहरं विकासाची नवनवीन शिखरं गाठतायत. अशातच आमला गावासारखी गावं पायाभूत सुविधांपासून वंचित आहे ही बाब निश्चितच दुर्दैवी म्हणावी लागेल. फैयाज शेख, साम टीव्ही, मोखाडा.